माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य वारकरी सहभागी होतात. त्यामध्ये लेखक, कलाकार यांचा समावेश असतोच. मालेगाव इथले प्रसिद्ध लेखक डॉक्टर विनोद गोरवाडकर हे देखील वारी करतात. विशेष म्हणजे यावर्षी त्यांचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय, ज्याचं नाव आहे लोकसमन्वयाचा प्रभावी पथ. वारकरी संप्रदाय याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय रे विठ्ठल. मी आता या वारी मार्गामध्ये आहे. या वारी मार्गामध्ये चालताना मला हा नेहमीचा अनुभव आहे की अनेक माणसं या वारी मार्गामध्ये मिळतात, त्यांच्याशी ओळख होते आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही वारी जी आहे ती वारी गेल्या अनेक वर्षांपासून खूपच फायदेशीर ठरते. माझ्यासोबत आत्ता डॉक्टर विनोद गोरवाडकर आहेत. हे लेखक आहेत आणि वारीवरती त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं आहे. मला असं वाटतं की वारी हा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करण्याचाच विषय आहे. वारी जरी 700 वर्ष जुनी असली तरीसुद्धा वारी दरवर्षी काहीतरी नवीन शिकवते, हे निश्चितपणानं सांगता येतं. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आणि एक पुस्तक, पुन्हा एक तुम्ही नवीन पुस्तक लिहिताय वारीवरती. तर ती पुस्तकाची प्रेरणा कुठे मिळाली? मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजलेला एक अतिशय महत्त्वाचा भक्ती संप्रदाय आहे. आणि महत्त्वाचे जे 5 भक्ती संप्रदाय आपण मानतो, नाथ संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, याच्या सोबतीने वारकरी संप्रदाय जो आहे तो विशेषतः महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजला आहे. आणि त्याचं प्रतीक आपल्याला इथे दिसतं आहे की लाखो वारकरी एका विशिष्ट ओढीने, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे अनेक दिवसांची वाटचाल करी चालत राहतात. एक शिस्तबद्ध त्यांचं वर्तन असतं. चालणं, बोलणं, राहणं, वागणं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं तुकोबा जे म्हणतात त्याप्रमाणे यांचं सगळ्यांचं वर्तन असतं. आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने हे सगळे हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतात. आणि म्हणूनच दरवर्षी काहीतरी नवीन लिहिण्याची प्रेरणा अनेक लोकांना होत असते. त्यातला मी एक साधा छोटासा लेखक आहे आणि गेली काही वर्ष मी वारीवरती सातत्याने लिहितो आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या दिवशी आळंदीतून निघते त्या दिवसापासून 19व्या दिवशी ती पंढरपूरला पोचते, तोपर्यंत 19 दिवसांची लेखमाला मी दरवर्षी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून लिहित असतो आणि त्याचाच परिपाक माझी पुस्तकं निघत आहेत. हां, भक्ती संप्रदायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तर माझं निर्मिती सुरूच असते. पण त्या अभ्यासाच्या अनुषंगाने समग्र पांडुरंग कसा आपल्याला सादर करता येईल आणि तो समाजामध्ये कसा पसरलेला आहे, तो विज्ञानाधिष्ठित कसा आहे, तो भक्ती मार्गावर चालताना कसा आपलासा वाटतो, तो लोकमानसातला देव म्हणून कसा ओळखला जातो, या संदर्भातलं संशोधन सध्या